यामध्ये कोणताही एससी किंवा एसटी किंवा ओबीसी याचा कधीही विचार झालेला नाही. कारण यांचं संघटन जे आहे एससी एसटी आणि ओबीसी यांचं धार्मिक जे शोषण ज्या पद्धतीचं होतं धर्माच्या आधाराने त्याच्यावर यांचा भर आहे. कारण अजूनही ती माणसं ब्राह्मण आणि क्षुद्र, ब्राह्मण आणि क्षत्रिय, ब्राह्मण आणि वैश्य हे जे चार वर्णाचं त्यांचं जे कडबोळ आहे धर्माचा जो बेस ते म्हणतायत तो बेस अजूनही माणसं सोडायला तयार नाही. खरं त्याने तो बेस सोडला पाहिजे. हा बेसच होऊ शकत नाहीये. सगळ्याकडे या माणसांचं या पद्धतीनं वर्गीकरण करणं हा बेस कुठल्यातरी धर्माचा होऊ शकतो का? माणसाला विलग करणं, माणसांना एकत्र करणं, एक समाज तयार करणं, खरं म्हणजे हे ध्येय असलं पाहिजे. पण हे सातत्यानं वारंवार या पद्धतीचा उल्लेख हे करत राहतात. बिरसा क्रांती दल या यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांसाठी नमस्कार. अलीकडे एक मुद्दा पुन्हा वारंवार चर्चेला येतो आहे. तो म्हणजे काही वर्षापूर्वी म्हणजे साधारण 1-2 वर्षापूर्वी आपले RSS या संघटनेचे सरसंघचालक सन्माननीय मोहनजी भागवत यांनी दिल्लीमध्ये मला वाटते 2-3 दिवसाचं एक त्यांचं सेमिनार म्हणा की परिषद म्हणा अशी घेतली होती. आणि त्यामध्ये भारतातील अनेक क्षेत्रात काम करणारे सेलिब्रिटी आपण ज्यांना म्हणतो असे काही लोक त्या ठिकाणी बोलावले आणि त्यांच्यासमोर त्यांनी संघाच्या एकूणच कार्यपद्धतीच्या वरती आपलं चिंतन त्यांचं जे आहे त्यांनी ते मांडलं. तेव्हाही भारतामध्ये त्यांच्या चिंतनाच्या संदर्भामध्ये अनेकांनी आपापली मतं व्यक्त केली होती. आता नुकतेच या 1-2 दिवसापूर्वी त्यांनी मुंबईमध्ये हा प्रयोग केला आणि मुंबईमध्ये याच पद्धतीनं काही लोकांना बोलावून त्यांच्यासमोर संघाची भूमिका मांडण्याचं काम त्यांनी केलं. मला हे वारंवार प्रश्न पडतो की जी संघटना 1925 पासून या देशामध्ये काम करते आहे, आज त्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण झाली. त्या संघटनेला अजूनही लोकांसमोर आपली कार्यपद्धती, आपली विचार पद्धती, आपली विचार करण्याची पद्धती, आपलं संघटन कसं चालते, कोणत्या पद्धतीनं चालते हे जनतेला वारंवार सांगावं लागतं. म्हणजे खरं म्हणजे या संघटनेचं ते अपयश आहे. तुम्ही इतके वर्ष काम करतात तरीही लोकांना तुम्हाला सांगावं असं का वाटतं? याचं कारण असं आहे, तुम्ही लोकांच्या मनामध्ये लोक ज्या पद्धतीने विचार करतात सर्वसामान्यपणे तसं तुम्ही काम करत नाहीये. तुम्ही काहीतरी आतलं एक बाहेरचं एक तुमच्यामध्ये असतं, पोटात एक ओठात एक असतं आणि म्हणून तुम्हाला वारंवार ते स्पष्टीकरण द्यावं लागतं लोकांसमोर येऊन की नाही नाही आम्ही असं नाही वागत, आम्ही असं असं करणार आहे, आम्ही आमची विचार पद्धती या पद्धतीची आहे, आम्ही कोणाबद्दल द्वेष पसरवत नाही आहे, कोणा धर्माबद्दल कोणा जातीबद्दल आमच्या मनात काही नाही आहे. हे तुम्हाला वारंवार का सांगावं लागतं? तर याचं कारण असं आहे कारण तुम्ही त्या पद्धतीनं वागता आणि जनतेला ते वारंवार दिसते आणि म्हणून तुम्हाला वारंवार याचं स्पष्टीकरण करावं लागतं. आता काल परवा बोलताना संघचालक असं म्हणाले की RSSचा सरसंघचालक हा SC ST अन्य किंवा कोणत्याही जमातीचा जाती जमातीचा होऊ शकतो, फक्त तो हिंदू असावा. असा शब्दप्रयोग तुम्हाला का करावासा वाटला? तुम्ही आतापर्यंत तुमचे 6 संघचालक झालेत. हा 6वा संघचालक आहे मिस्टर मोहनजी भागवत. या 6 संघचालकापैकी तुम्ही एकदा तरी तुमच्या मनामध्ये विचारलं का की आपण एखादा SC करावा, एखादा ST वर्गातला करावा,
एखादा ओबीसी वर्गातला करावा. आम्ही मुसलमान ख्रिश्चन तर म्हणतच नाही आहे, कारण तुमचं हिंदू संघटन आहे. आणि म्हणून या वर्गातला तरी तुम्ही संघचालक किंवा एखाद्या महत्वाच्या पदावरती तुमच्या केलाय का एखादा माणूस? तो अजिबात तुम्ही केला नाही. तुमचा पहिला संघचालक जो आहे बळीरामजी हेडगेवार, हे बळीरामजी हेडगेवार जवळजवळ 15 वर्ष संघचालक होते. 1925 ते 1940 हे हेडगेवारजी कोकणस्थ ब्राह्मण. त्याच्यानंतर 1940 ते 1973 पर्यंत जवळजवळ 33 वर्ष, कारण त्यांचा संघामध्ये फार सन्मान आहे. त्यांच्या थिंकिंग लेवलवरती, त्यांच्या विचार पद्धतीवर संघ चालतो. त्यांचं बंच ऑफ थॉट्स, त्यांचं पुस्तक, ज्या पुस्तकाचा आज खरं म्हणजे सामाजिक लेवलला काही व्हॅल्यू नाहीये, फक्त तुमच्याच लेवलला व्हॅल्यू आहे. कारण त्याच्यामध्ये मनुस्मृती खचून भरलेली आहे त्यांच्या चिंतनामध्ये. आणि ते चिंतन आजच्या जगामध्ये चालणार नाही आहे, तरी तुम्ही वारंवार ते रिपीट करण्याचा प्रयत्न करतात. खरं म्हणजे त्याच्याबद्दल देशाच्या भावना वेगळ्या, देशाची भूमिका वेगळी, समाजाची भूमिका वेगळी, धर्माची भूमिका वेगळी, वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीनं, तुम्हाला जे फायद्याचं वाटेल त्या पद्धतीनं त्यात सगळी त्यांनी मांडणी केलेली आहे. ते सदाशिवरावजी गोळवलकर, ज्यांना तुम्ही गुरुजी असं म्हणता. त्याच्यानंतर ते ब्राह्मण, त्याच्यानंतर मधुकर देवरस हे संघचालक झाले. ते साधारणतः 1973 ते 1994, म्हणजे हे जवळजवळ 21 वर्ष हे संघचालक राहिले. त्याच्यानंतर एक संघचालक फक्त विदाउट ब्राह्मण आहे, हा देवरस हे ब्राह्मणच. आणि दुसरे जे साधारण चौथे संघचालक होते ते प्राध्यापक राजेंद्र सिंग हे राजपूत होते. पण यांचा कार्यकाल किती आहे? यांचा कार्यकाल अवघा 6 वर्षाचा आहे. त्यांना अधिक काळ तुम्ही संधी दिलेली नाही. आणि त्याच्यानंतर आहे के.एस. सुदर्शन, हे पण ब्राह्मण. त्यांना ते 9 वर्ष संघचालक होते. आणि 2009 पासून डॉक्टर मोहन भागवत हे संघचालक आहेत. आता जवळजवळ त्यांच्या कार्यकाळ 15 वर्ष होऊन गेलेले आहे. अजून ते किती काळ संघचालक पदावरती राहतील हा त्यांचा प्रश्न आहे. पण या पद्धतीनं हे संघचालकांची यादी मी तुमच्या समोर सादर केली. अलीकडे काही साधू संत स्वतःला म्हणणारे जे आहे भगवाधारी, ते तर असं म्हणायला लागले की क्षत्रिय, इथला क्षत्रिय हा ब्राह्मणांची उपज आहे, इथला वैश्य हा ब्राह्मणांची निर्मिती आहे. निर्मिती म्हणजे जन्म या अर्थाने. म्हणजे या पद्धतीने हे सर्वांचे बाप बनायला निघालेले ब्राह्मण हे सर्वांचे बाप या पद्धतीनं. आणि अलीकडचा जो संशोधन झालेला आहे, ब्राह्मण या पद्धतीनं आपल्या तोंडाने म्हणत असतील का आम्ही सर्वांचे बाप आहोत, पण अलीकडे जे मानव वंशशास्त्राचं संशोधन झालं आणि ते अर्ली इंडिया नावाच्या पुस्तकामध्ये आलं, त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलंय की सर्वांचा बाप जर कोणी असेल तर या देशातला मूळ आदिवासी समाज आहे. कारण हा माणसांचं पहिलं स्वरूप आहे आणि ते आफ्रिकेतलं आहे. आफ्रिकेमधलं माणसाचा जन्म झाला या पद्धती. होमोसेपियन, आज जे आम्ही होमोसेपियन हे आफ्रिकेमधनं आले आणि ते आदिवासी मुळांमधून आले, मूळ लोकांमधून आलेले आहे. आणि त्याच्यातून हा माणसांचा विकास झाला असं आजचं शास्त्र म्हणते. पण ही माणसं त्या मनुस्मृतीच्या आधाराने किंवा वेदाच्या आधाराने ब्राह्मण स्वतःचा सर्वांचा बाप असं काहीतरी सांगतायत. ते अत्यंत चुकीचं आहे त्यांचं म्हणणं. आणि म्हणून त्यांनी आपला हा अहंकार सोडावा आता तरी, आणि सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी आपल्या तुमच्या संघटना RSS जी काय संघटना आहे त्यांनी काम करावं. खरं म्हणजे ते अलीकडच्या काळामध्ये त्यांचा उपद्रव आदिवासी समाजामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणून आदिवासी समाजाने सुद्धा याच्यापासून धडा घेतला पाहिजे आणि यांना धडा शिकवला पाहिजे. धन्यवाद.